नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या छावा चित्रपटामुळे अख्ख्या जगभर पसरला हे आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल. काही घाणेरडी लोक, काही फालतूक लोक या सगळ्या गोष्टी पाहून जळतायत. जे लिबरांडू डाव्या विचारसरणीची, ज्यांना या सगळ्या गोष्टी आतापर्यंत बाहेर नव्हत्या येऊ द्यायच्या, पण त्यात आल्या असोत. या असल्या अवलादी तर तेव्हाही होत्या, आजही आहेत आणि त्या इथून पुढे देखील राहतील. पण यांचं काही टिकत नाही जास्त काळ. स्वाभिमान, आपल्या धर्मासाठी जगणं, आपल्या समाजासाठी जगणं, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या रयतेसाठी जगणं, ही शिकवण आपल्या महाराजांची आहे. ती आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायची. छत्रपती संभाजी महाराजांची ज्यावेळेस या औरंगजेबाने निर्गुण हत्या केली आणि ज्या हत्येनंतर छत्रपती संभाजी महाराजांचं पुढं काय झालं, कुणी अंत्यसंस्कार केले, काय झालं, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहे. 1 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरात तिथं बैठक घेण्यास गेले, सरदेसांच्या वाड्यामध्ये. तिथं बैठक घेत असताना, तिथल्या सगळ्या गोष्टी करत असताना मालोजी बाबा धावत आले आणि महाराजांना सांगू लागले, महाराज मुकर्रब खान येऊ लागलाय. महाराज थोडेसे चकित झाले की फितुरी झाली आहे काहीतरी, कारण हा मुकर्रब खान लगेच तिथं कसा काय येऊ शकतो, त्याला मधली वाट कोणी दाखवली, त्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सर्वांना समजल्या असतील. संभाजी महाराजांनी ही वार्ता कळताच जे कोणी फितूर झाले, हे गणोजी शिर्के, कान्होजी विनोजी, ही सगळी लोक, ह्या असल्या घाणेरड्या अवलादी आजही आपल्या समाजात आहेत. ही गोष्ट आपल्याला कधी विसरू चालणार नाही. आज ही काही आपण सगळेच एक नाही आहोत. आपल्यातही काही बाडगी, काही घाणेरड्या अवलादी आहेत, ज्या आजही आपल्याला मागं खेचण्यासाठी, 4 रुपयासाठी आपलं इमान विकणारे या घाणेरड्या अवलादी, ज्या छटूकभरच्या राजकारणासाठी आणि खुर्च्यांसाठी हे इमान विकणारे आजही असले गणोजी शिर्के, कान्होजी आहेत की. कुठे त्यांना कमी आहे? पण आनाजी पंत तसा आहे, गणोजी शिर्के असा निघाला म्हणून अख्खा मराठा समाज आणि अख्खा ब्राह्मण समाज, काही घाणेरडे राजकारणी, ते जितेंद्र आव्हाड आता काय ते पिक्चर बघाय गेले, त्याच्यातही त्यांनी सांगितलं की आनाजी पंतांचं बघा कसं झालं, म्हणजे अख्ख्या ब्राह्मण समाजानं कसं संभाजी महाराजांच्या विरोधात गेल्याने कसं काय. ही एक वैयक्तिक मनोवृत्ती आहे, वैयक्तिक. ते काय अख्खा समाज आणि अख्ख्या धर्मच वेठीस धरला जातो असं नसतं. हे प्रत्येक जाती धर्मात असतंच. असोत, छत्रपती संभाजी महाराजांना हे कळालं आणि तिथून छत्रपती संभाजी महाराज खाली नावडीच्या दिशेने गेले. आपल्या तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, मी त्या जागेवर जाऊन व्हिडिओ बनवल्या. तिथून छत्रपती संभाजी महाराज तिथं जेरबंद झाले. तिथून त्यांना धर्मवीर गडाला आणलं गेलं. धर्मवीर गडावरती तिथे 32 शिराळ्या मार्गे आले. संताजी असतील, या सर्वांनी तिथं मध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला, पण कमी फौज असल्याकारणानं आणि औरंगजेबाची फौज मोठी असल्याकारणानं ते शक्य होऊ शकलं नाही. मराठ्यांनी प्रयत्न केला नाही असं नाही. अनेक जण म्हणतात की बरं झालं सापडले, आपलं मरू द्या तिकडं. असं झालेलं नाही. अनेकदा मध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे धर्मवीर गडावरती आल्यानंतर त्या औरंगजेबानं जे काही हाल केले, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. 30 दिवस तिथं, 30-29 दिवस तिथं हाल गेले. त्याच्यानंतरचे पुढचे जे 7-8 दिवस होते ते तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराजांना आणण्यात आलं आणि तिथंच छत्रपती संभाजी महाराजांनी देह ठेवला. हा माणूस इतका शूर, इतका शौर्यवान, इतकं बलिदान. अरे आपल्याला सुई जरी लागली नाही, एवढीशी सुई, तरी डोळ्यातनं टचकन पाणी येतं, टचकन पाणी येतं. साधं एखाद्या म्हटलं ना, बाबा घे ब्लेड बघून थोडंसं फक्त तुझं बोट तरी कापून दाखव, नाही आपल्यात हिंमत होत. आपल्याला इंजेक्शन घ्यायचं गेलं डॉक्टरकडे तर अंगावर काटा येतो. ही एवढी मोठी लोकं आणि कशासाठी? मला सांगा ना, कशासाठी? या आजकालचे राजकारणी 4 रुपये दिले तर असे लगेच पक्षण बिक्षण आईबाप ही 12 बोड्याच्या अवलादी बदलतात. हे असले आपली लोक आहेत. आपल्याकडे कुठला स्वाभिमान आणि कुठला इमान आणि काय कुठल्या गोष्टी राहिल्यात. पण ही लोक का? इतिहास घडवला त्यांनी. धर्मासाठी जर बदलले असते तर निश्चित पुढं मराठा साम्राज्य काय झालं असतं ते झालं असतं. पण इतिहासात काय? इतिहास त्याच्यावरती नेहमी ताशेरे ओढत राहिला असता. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ना धर्म सोडला, ना त्यांच्यासमोर झुकले, ना वाकले, ना कुठलं मराठा साम्राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. म्हणून हा इतिहास आज अभिमानानं आपण मिरवतो आणि आपण सगळ्या गोष्टी पुढं सांगत राहतो. म्हणून या आजच्या तरुण पोरांना या ज्या सगळ्या गोष्टी, इतिहास आणि इतिहास याच्यात जे इंटरेस्ट वाटत नाही ना, जो रस नाही आहे, त्यांना काय वाटते, काय कीर्तन ऐकायची साधू संतांची अरे बाबांनो, त्यांनी जे सांगितले ते वाचा एकदा. नुसतं फक्त छावा बघितला म्हणून छाती पुढे येऊ चालणार नाही. तुम्ही तुमच्या कामामध्ये वर्षभराच्या 365 दिवसांमध्ये धर्मासाठी, देवदेश धर्मासाठी, तुमच्या मातृभूमीसाठी, तुमच्या देशभूमीसाठी, तुमच्या देशासाठी तुम्ही काय करताय, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे छात्यात कोणाच्याही फुकतील तिथं गेल्यानंतर, तो साऊंड आणि ते सगळं पाहून कोणालाही वाटेल, कोणाच्या डोळ्यात पाणी येईल. पण कार्य तुम्ही काय करता हे महत्त्वाचं असतं. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी तुळापूरला जेव्हा देह ठेवला, या औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे केले. फरमानं काढले आजूबाजूच्या गावांमध्ये की या जर तुकड्यांना कोणी हात लावेल तर याद राखा. औरंगजेब जेव्हा तुळापूरला ते सगळे तुकडे करण्यात आले आणि तुकडे भीमेमध्ये टाकण्यात आले, इकडे तिकडे फेकण्यात आले,
इतकं भयंकर त्या गोष्टी, त्याचा विचारही आपण करू शकत नाही. त्या भूमिती पावन झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने. ते तुकडे जेव्हा इकडे तिकडे टाकले आणि फरमानं काढली, काही अंतरावरतीच या औरंगजेबाचा डेरा बसला होता. त्यांच्या छावण्या पडल्या होत्या. आजूबाजूच्या गावातला एकही माणूस तिकडे फिरकायला तयार नव्हता. घाबरलेली सगळी लोक, हा बाबा औरंगजेब काय करेल आणि काय नाही, हा येईल, हे आपलं अख्खं गाव जाळून टाकेल, आपल्या पोरी बाळ्या नासवून टाकेल. सगळ्यांना मनातून वाटतंय, पण कोणाची हिंमत होईना पुढे जायची. जाणाई परटी जेव्हा कपडे धुवायला नदीवर गेली, तेव्हा तिनं जे पाहिलं, तिला जे सगळं दिसलं की शिवाजी महाराजांचा पोरगा संभाजी राजा, ह्या संभाजी राजाचे तुकडे आहेत. ही बातमी आपण ऐकली की काही दिवसांपूर्वी इथंच त्यानं हत्या केली. याचेच ते तुकडे. की जाणाई परटी ज्या वेगानं धावत आली वढू गावामध्ये, राधाई पाटलीनीला हाक मारली तिनं आणि तिनं सांगितलं की आपला राजा, आपल्या राजाचे तुकडे करून टाकलेत त्या नराधमानं. काय करावं लागेल, त्याला अग्नी द्यावी लागेल, त्याचे अंत्यसंस्कार करावे लागतील. तेवढ्यात तो दामाजी पाटील तिथल्या गावातला तो पुढे आला. तो सांगू लागला सगळ्या लोकांना. गाव जमा झालं त्या सगळ्या गर्दीमध्ये. तिथला पुजारी जमा झाले, तिथली सगळी लोकं जमा झाली, सगळ्या जाती धर्माची सगळी जातीची लोकं तिथं जमा झाली गावातली. काय करावं लागेल? दामाजी पाटील म्हणला इथल्या अगदी लय लांब नाही, औरंगजेबाच्या छावण्या इथंच आहेत. त्याला जरी कळलं ना की हे असं असं आपण केलंय, तर अख्खं गाव जाळून टाकेल तो. लोकांना काही समजेना. तिथंच बाजूला उभा असलेला गोविंद, त्या गोविंदाने एक गोष्ट सांगितली. ज्या राजामुळं, त्याच्या बापामुळं काय आपण 50-60 वर्ष आज आनंदानं रयत म्हणून जगलो, त्या राजाला असं सोडायचं, त्या शिवाजीच्या पुत्राला असं सोडायचं, हे आम्हाला काय पटलं नाही बाबा. तो गोविंद महार पुढे आला. आत्मविश्वास वाढवू लागला गावांमध्ये. ते राधाई पाटलीन देखील म्हटली, नाही, काय होईल ते होईल. ज्यानं आपल्यासाठी स्वतःचा जीव अर्पण केला, जीव सोडला, त्याच्या देहाचे सगळे अंत्यसंस्कार करताना आपण हा विचार करायचा की आपला गाव जाळला जाईल. ही सगळी ताकदीनं पुढं उभी राहिली. स्त्रीशक्ती जागी झाली गावातली. रात्रीच्या काळोखाच्या अंधारात सगळे नदीच्या बाजूला गेले. आजूबाजूला जे जे तुकडे सापडतील शरीराचे ते सगळे जमू लागले. कुणाला हात सापडतोय, कुणाला पाय, कुणाला काय, या सगळ्या गोष्टी जमा केल्या. जेव्हा गोविंद महाराजांच्या हातामध्ये त्या सगळ्या गोष्टी पडल्या, त्या माणसाचे शब्द काळीत चिरणार आहेत की राजा, तू जन्म घेतलास कुठं? तू जन्म एका महालात घेतलास, पण तुझा मृत्यू असा होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. तू आमच्या ताटात आलास, ताटात बसलास, आमच्या ताटात जेवलास, त्याचा अभिमान आहे आम्हाला, त्याचा आनंद आहे आम्हाला. म्हणून तुझ्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. या माणसांनी सर्वांनी हिमतीनं त्या रात्रीमध्ये ते सगळे तुकडे आणले. तिथल्या लोकांनी ते शिवले, म्हणून तिथल्या लोकांचं, त्या देशमुख शिवल्यांचं नाव शिवले. त्यांनी ते तुकडे शिवण्याचा प्रयत्न केला, कारण वेगवेगळ्या अशा तुकड्यांना कसा अंत्यसंस्कार द्यायचा. त्यांनी ते घाई गडबडीत त्या रात्रीच्या वेळेत त्या सगळ्या गोष्टी केल्या. तिथं त्या गोरखनाथ जो होता, तो पुजारी, त्या पुजाऱ्याने तिथले विधियुक्त सगळे अंत्यसंस्काराची सगळी तयारी केली, सगळ्या गोष्टी केल्या. तिथल्या आता जागा देण्याचा जेव्हा प्रश्न आला, त्या पाटलांची वगैरे सगळ्यांची जागा आहे गावाच्या बाहेर, जिकडे छावण्या पडलेत औरंगजेबाच्या, तिथून या वेशीच्या बाहेर इकडं तिकडं जर मशाली नाही तर काय दिसल्या आपल्या, ते येऊन आपल्याला मारून टाकतील. या भीतीपोटी बाजूला असलेल्या गोविंदनं सांगितलं की माझी जमीन घ्या, माझ्या राजासाठी. अरे एवढी जमीन काय, मी माझं अख्खं घरदार विकत लावीन आणि सगळ्या गोष्टी करेन. ही निष्ठा, ही राजाची निष्ठा. ही सगळी 18 पगड जातीची माणसं आज काय हे जय भीम जय वाले, हे बाकीचे दुसरे हे वांडगुळ यांची जी पाय चाटतात आणि यांच्या हे ढुंगणं चाटत बसतात. अरे ही 18 पगड जातीच्या माणसांनी दाखवलेली हिंमत आज नाही दाखवू शकत. आज वाटलो आम्ही जातीत वाटलो. त्या आमच्या गोविंदाने जागा दिली, तिथं ते संस्कार झाले. रातोरात त्या अस्थी सगळ्या त्या नदीमध्ये वाहण्यात आल्या आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्म्याला शांती मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही. एक राजा गडावर जन्मला, शौर्य गाजवलं आणि त्यांचा मृत्यू असा झाला. पण मृत्यू फक्त मराठेशाहीसाठी नाही, संपूर्ण मुघल साम्राज्याला हादरा बसवून टाकला. संपूर्ण देशामध्ये दाखवून दिलं की जगायचं कसं आणि मरायचं कसं. स्वाभिमानाने मरायचं, देवदेश धर्मासाठी मरायचं, देवदेश धर्मासाठी जगायचं. म्हणून शिवभक्तांनो, सर्वांना मला एक सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही जे काही कराल तुमच्या आयुष्यात कार्य, ते नेहमी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना, मराठेशाहीला समोर ठेवून केलं पाहिजे. आपल्या हिंदू राजांना समोर ठेवून केलं पाहिजे. आपल्या सनातन धर्माला, आपल्या प्रत्येक गोष्टीला समोर ठेवून आपलं कार्य झालं पाहिजे. हे नुसतं चित्रपट पाहून छात्या फुगवण्याचं काम नाही आहे. याच्यासाठी जर काही करायचं असेल तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. त्यांची शिकवण आपल्याला अंगी बाळगता आली पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी शक्य होतील. अन्यथा असे चित्रपट सगळे काढत बसतील, आम्ही ऐकत बसू, रडत बसू आणि सोडून देऊ. जैसे थे असल्या गोष्टी व्हायला नकोत. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे.